पोलादपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावरील अनधिकृत टपऱ्या हटवल्या। पोलादपूर शहरात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात पोलादपूर शहरात अंडरपास महामार्गावर 6 ब्रिज बांधण्यात आले आहेत। यापैकी 4 ब्रिजवर टपरीधारक यांनी उपजीविकेसाठी टपऱ्या उभ्या करून छोटे छोटे व्यवसाय चालू केले। यापैकी काही टपरीधारक राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण होण्यापूर्वी 15 ते 20 वर्षांपासून या ठिकाणी बस स्थानक परिसरात व्यवसाय करत असल्याचे देखील समोर आले आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे या सर्व 40-50 टपरीधारक तसेच सर्व्हिस रस्त्यावर अतिक्रमण असणाऱ्या व इमारत मालकांना देखील महामार्ग विभागाकडून नोटीस देण्यात असल्याचे सांगण्यात आले। आज राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे पोलीस संरक्षणात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ब्रिजवरील पुलावरील सर्व टपऱ्या पाठवण्यात आल्या। त्यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत टपरीधारकांनी मागणी केली, जर नोटीस आल्यानंतर आम्ही गरीब टपरीवाल्यांवर कारवाई तर पक्के बांधकाम असणाऱ्यांवर कारवाई का नाही। यावेळी सदर ठिकाणी त्यांना सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व शेकडोंच्या संख्येने लोक जमा झाले। यावेळी शिवसेनेचे दक्षिण रायगड सह संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तसेच तालुका प्रमुख निलेश अहिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व टपरीधारक यांच्या उपस्थितीत महामार्ग अधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून चंद्रकांत कळंबे यांनी सामुदायिक मीटिंग घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे व सर्वांना समान न्याय द्यावा, तोपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी अशा प्रकारे सूचना केली। त्यानुसार संबंधित यंत्रणेने देखील त्याला संमती दिली।